पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे खासदार शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। शरद पवार सिल्वर ओकवर दाखल झाल्याची माहिती। शरद पवार यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आलं होतं। तपासणीनंतर आता त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी त्यांना नेण्यात आलं असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सध्या विश्रांती घेत असल्याची माहिती समोर आली आहे। माझं रेवतीशी बोलणं झालं, आजोबांचं डिस्चार्ज झालं आणि आजोबा आता रॉयल स्टोनला सिल्वर ओकला आहेत। माझं रेवतीशी बोलणं झालं, आजोबांचं डिस्चार्ज झालं आणि आजोबा आता रॉयल स्टोनला सिल्वर ओकला आहेत। दरम्यान शरद पवार यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे। मुंबईतील घरी विश्रांती घेत आहेत। शरद पवार यांच्या तब्येतीबाबत कुणीही काळजी करू नये असं आवाहन देखील रोहित पवार यांनी केलं। विधान परिषद निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी अशी पोस्ट खासदार सुप्रिया सुळे यांनी केली। उद्धव ठाकरेंनी सकारात्मक विचार करावा, विधान परिषद निवडणूक उद्धव ठाकरे यांनीच लढावी असा आग्रह आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा देखील आहे। तर महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस नंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवावी यासाठीचा आग्रह धरलाय। आज हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन काँग्रेसची देखील भूमिका स्पष्ट केली होती। या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाने जी घेतलेली जी भूमिका होती ती भूमिका आपल्या सर्वांच्या समोर आहे की राज्यसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सांगत आलो, राज्यसभेची निवडणूक संपन्न झाली आहे त्यावेळेस काँग्रेस लढू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे। मात्र उद्धवजी जे आहेत हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे आणि ते विधान परिषदेमध्ये जर जात असतील तर निश्चित आनंद होईल हे यापूर्वीच सांगितलेलं आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 10 वाजता पुन्हा एकदा मुंबईतील वर्षा निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक होणार आहे। कालच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नावांवर खलबतं पाहायला मिळाली। आज उर्वरित विभागातील नावांवर चर्चा होणार आहे। प्रामुख्याने संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे। तर विधान परिषदेसाठी इच्छुकांची लॉबिंग सध्या सुरू आहे। प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी लॉबिंग पाहायला मिळते। जयकुमार गोरे, समाधान आवताडेंच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। शहाजी बापू पाटलांनाही विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी पाहायला मिळते। तर सोलापूर जिल्हा शिष्टमंडळानं एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।